शेअर बाजारात 1,80,00,000चा फटका. योगेश पाटील यांनी पत्नी माधुरी व 2 चिमुकल्यांसह संपवले जीवन. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील हत्तीज येथील अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील शिक्षक योगेश बाळासाहेब पाटील वय वर्ष 41 यांनी शेअर बाजारातील मोठ्या आर्थिक नुकसानीच्या तणावातून पत्नी माधुरी योगेश पाटील वय वर्ष 37 आणि 2 मुलगे अथर्व वय वर्ष 11 व शिवांश वय वर्ष 9 यांच्यासह आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार योगेश पाटील हे शिक्षण क्षेत्रात कार्यरत होते. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. मात्र बाजारातील चढ उतारांमुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसला. तब्बल 1,80,00,000 रुपयांपर्यंत नुकसान झाल्यानं त्यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला होता. या आर्थिक संकटामुळे ते प्रचंड मानसिक तणावाखाली असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेनंतर पोलिसांना घटनास्थळी 22 पानांची चिठ्ठी सापडली असून त्यामध्ये आर्थिक अडचणी, कर्जबाजारीपणा आणि कुटुंबियांबाबतच्या भावना व्यक्त केल्याची माहिती समोर येते आहे. या चिठ्ठींच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू असून आत्महत्येमागील नेमकी कारणं शोधली जात आहेत. घटनेची माहिती मिळताच वैराग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. एका सुशिक्षित कुटुंबाचा असा दुर्दैवी अंत झाल्यानं हत्तीज गावासह बार्शी तालुक्यात शोककळा पसरली आहे. शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी या घटनेबद्दल तीव्र हळहळ व्यक्त केली आहे. आर्थिक संकट आणि मानसिक तणाव किती भीषण परिणाम घडवू शकतो याचे हे विदारक उदाहरण मानलं जात आहे. या घटनेमुळे शेअर बाजारातील गुंतवणुकीतील जोखीम, आर्थिक नियोजनाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. नमस्कार, मी PI कुंदन गावडे, पोलीस निरीक्षक, वैराग पोलीस ठाणे. वैराग पोलीस ठाणे हद्दीतील हत्तीज या गावी एक दुर्दैवी आज घटना घडलेली आहे. सदर घटनेमध्ये योगेश बाळासाहेब पाटील वय 41 वर्ष हे जिल्हा परिषद शिक्षक नंदुरबार हे कार्यरत होते. ते आणि त्यांची पत्नी माधुरी तसेच मोठा मुलगा अथर्व आणि लहान मुलगा शिवांश असे सुट्टीनिमित्त गावाकडे आले होते. आणि गावाकडे आल्यानंतर शेअर मार्केटमध्ये प्रचंड लॉस झाल्याकारणाने योगेश बाळासाहेब पाटील यांनी त्यांच्या 2 जे लहान मुलं आहेत त्यांना आणि पत्नीला विष देऊन जीवानीशी ठार मारण्याची संशयित घटना घडलेली आहे. आणि त्यानंतर स्वतः विष पिल्याला दिसून येत आहे आणि नंतर गळफास घेऊन स्वतःही मरण पावले आहे. त्या अनुषंगाने वैराग पोलीस ठाणे येथे घटना नोंद झाली आहे आणि पुढील तपास चालू आहे. सुसाईड नोट वगैरे काही सापडले एकदम त्यात आहे, सुसाईड नोट आहे. त्याच्यामध्ये त्यांनी विस्तृतपणे शेअर मार्केटमध्ये कधी सुरुवात केली, त्यांना कसा फायदा झाला, त्यानंतर कसा लॉस झाला याचा विस्तृतपणे त्यात उल्लेख केला आहे. तसंच त्या घटनेबाबत त्यांनी आईची, कारण वडील नाही आहेत, आईला माफी मागितली आहे. कारण ही त्याच्याकडून खूप काही लॉस झाला होता आणि तरीसुद्धा तो त्यात वाहत गेला, गुंतवत गेला होता आणि त्यामुळे प्रचंड लॉस झाला होता आणि त्यात मानसिक त्याचा खूपच कसला होता आणि त्या कारणानेच बहुतेक त्यांनी स्वतःच्या 2 चिमुकल्यांना, पत्नीला विषपासून जीवानीशी ठार मारलं आणि स्वतःही आत्महत्या करून जीवन संपवलेले दुर्दैवी आणि हृदय तुटून टाकलेली घटना घडली आहे. पैसे वगैरे कोण घेतले होते? तसं पैसे त्याचे नात्यातले जे आहेत त्यांच्याकडनं त्यांनी हे शेअर मार्केटमध्ये गुंतवण्यासाठी पैसे घेतल्याचा उल्लेख केला आहे. परंतु त्यांना तो पैसा देऊ शकत नसल्याने त्यांच्याबद्दल त्यांनी स्वतःच दुःख व्यक्त केलेलं आहे. न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.